सुपर महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सर, आम्ही चक्क तुम्हाला बटाटावडा खाताना बघतोय। माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमी खातो, तरीही इतकं हॅपी नाही। सिंपल, बायकोचं प्रेम आणि तिरुमाला। मॅम, तिरुमाला? तिरुमाला ऑइल। तिरुमला असेल घरी तर हॅपीनेसची चिंता डोंट वरी। Tirumala Oil by the Kute Group, keeping mankind happy. नमस्कार. मूल्यसंस्कार मेळावा आयोजन समितीच्या माध्यमातून आगामी 26 व 27 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरमधील सिडको वाळूज महानगर 1 या ठिकाणी मूल्यसंस्कार मेळावा व मातृपितृ पाद्यपूजन सोहळ्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। मूल्यसंस्कार मेळाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी 2 दिवसीय हा उपक्रम संपन्न होणार आहे। 26 तारखेला सकाळी 8:30 वाजता बजाजनगर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातून आपण या ठिकाणी संदेश यात्रेचं नियोजन केलेलं आहे। सकाळी 10 वाजता गुरुपुत्र आदरणीय चंद्रकांत दादा मोरे, गुरुपुत्र आदरणीय नितीन भाऊ मोरे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम स्थळावरती ज्ञानदालनाचं उद्घाटन त्या ठिकाणी नियोजित केलेलं आहे। सकाळी 10:30 ते 12 या वेळेमध्ये अनेक त्या ठिकाणी उपक्रम संपन्न होणार आहेत। त्यावर विनामूल्य असं मार्गदर्शन त्या ठिकाणी सर्व येणाऱ्या भाविकांना आणि नागरिकांना त्या ठिकाणी मिळणार आहे। दिवसभरामध्ये मूल्यसंस्कारातून कृषीशास्त्र, मूल्यसंस्कारातून पर्यावरण संवर्धन, मूल्यसंस्कारातून दुर्ग संवर्धन यासारख्या अनेक सामाजिक विषयांवरती उभी केलेली जी ज्ञानदालनं आहेत त्यांचं प्रदर्शन त्या ठिकाणी असणार आहे। सायंकाळी 6 वाजता गुरुपुत्र आदरणीय आबासाहेब मोरे यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी तुळशी विवाह संपन्न होणार आहे। या तुळशी विवाहाच्या माध्यमातून विनामूल्य त्या ठिकाणी विवाह नोंदणीचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे। त्याचप्रमाणे 27 तारखेला पुन्हा सकाळी 10 वाजता या ठिकाणी सर्व भाविकांसाठी आणि युवक आणि युवतींसाठी करिअर संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। यावर त्यांना समुपदेशन करण्यासाठी अनेक तज्ज्ञांचं मार्गदर्शन या माध्यमातून त्यांना मिळणार आहे। दुपारी 4 वाजता परमपूज्य गुरुमाऊलींच्या पावन उपस्थितीमध्ये मातृपितृ पाद्यपूजन सोहळ्याचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे। या मातृपितृ पाद्यपूजन सोहळ्याच्या माध्यमातून मुलांच्या मनामध्ये आईवडिलांविषयी एक सजग अशी भावना त्या ठिकाणी निर्माण व्हावी आणि खऱ्या अर्थाने वृद्धाश्रममुक्त अभियानाची चळवळ संपूर्ण देशभरामध्ये त्या ठिकाणी पोहोचावी या उद्देशाने या मेळाव्याचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे। परिसरातील सर्व भाविकांना, नागरिकांना त्या ठिकाणी आवाहन आहे की आपण आपल्या मुलांसह या 2 दिवसीय मूल्यसंस्कार मेळावा आणि मातृपितृ पाद्यपूजन सोहळ्यामध्ये आपण सहभाग नोंदवावा आणि राष्ट्रनिर्मितीच्या या कार्यामध्ये आपण खारीचा वाटा या निमित्ताने घ्यावा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। मूल्यसंस्कार मेळावा आयोजन समितीच्या वतीनं जो 2 दिवशी हा मूल्यसंस्कार मेळावा आणि मातृपितृ पाद्यपूजन सोहळा आयोजित केला आहे, या मेळाव्याच्या निमित्तानं विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड घालून आपण कसं काम करू शकतो आणि समाज प्रबोधन कसं करू शकतो, समाजहित कसं करू शकतो, या सर्व विषयांवरती या 2 दिवसामध्ये विविध मार्गदर्शनं आणि प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळणार आहे, की ज्यामध्ये विशेष करून आपल्या सर्वांसाठी त्या ठिकाणी मुलांसाठी विज्ञान प्रदर्शनाचं नियोजन केलेलं आहे। एक अगस्त्या फाउंडेशन आणि इतर काही NGOच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्हॅन आपण त्या ठिकाणी नियोजित केलेले आहे, की ज्या व्हॅनच्या माध्यमातून स्वतः मुलांना त्या ठिकाणी प्रॅक्टिकली डेमॉन्स्ट्रेशन किंवा प्रॅक्टिकली विज्ञानाच्या सर्व जे काही एक्सपेरिमेंट आहे ते त्या ठिकाणी करता येणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी विविध प्रदर्शनाचं नियोजन करत असताना गर्भसंस्कारातून आपण त्या ठिकाणी कशाप्रकारे चांगली सुसंस्कृत पिढी घडवू शकतो याचं प्रॅक्टिकल प्रेझेंटेशन त्या ठिकाणी दिलं जाईल। शिशुसंस्कारातून असेल किंवा बालसंस्कार असेल, या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांचा किंवा बालकांचा सर्वांगीण विकास कसा करू शकतो याचं प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन आणि काउन्सिलिंग किंवा समस्या समुपदेशन त्या ठिकाणी आपल्याला केलं जाणार आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी आयुर्वेद असेल, पर्यावरण असेल, कृषीशास्त्र असेल,
दुर्ग संवर्धन असेल, या विविध विषयांवरती प्रॅक्टिकली त्या ठिकाणी आपल्याला प्रेझेंटेशन आणि समस्या समुपदेशनाचं कार्य त्या ठिकाणी आपल्याला केलं जाणार आहे. त्याचबरोबर या मूल्यसंस्कार मेळाव्याच्या माध्यमातून पालकांच्या जेवढ्या काही समस्या आहे, ज्याच्यामध्ये आत्ता सध्याची आपली समस्या जर आपण बघितली की पालक आणि पाल्यांचा जो सुसंवाद आहे तो पूर्णपणे कुठेतरी संपत चालला आहे असं वाटतंय. म्हणून पालक पाल्यांचा सुसंवाद कसा करावा याच्यावरती आपल्या तज्ज्ञ प्रतिनिधींच्या माध्यमातून त्या ठिकाणी काउन्सिलिंग केली जाईल. त्याचप्रमाणे ऑटिझमसारखे ज्या काही अडचणी आहे याच्यावरती देखील आपण प्राथमिक स्वरूपात त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचं नियोजन आपण केलेलं आहे. गर्भवती महिलांसाठी देखील आपण मार्गदर्शन त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका असतील, यांच्यासाठी देखील आपण त्या ठिकाणी मार्गदर्शनाचं नियोजन केलेलं आहे. त्याचबरोबर मूल्यसंस्कारातून आपण विश्वकल्याणाकडे वाटचाल कशी करावी या अनुषंगातून वृद्धाश्रममुक्त भारत याचं देखील एक चळवळीचं नियोजन कसं असणार आहे, त्या माध्यमातून आपण संस्कारित चळवळ कशी चालवू शकतो, हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्याच माध्यमातून युवकांना करिअर संधी असेल किंवा युवकांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असतील किंवा आपली करिअर संधी कशी निवडावी या सर्व विषयांवरती मार्गदर्शन सविस्तर त्या ठिकाणी केलं जाणार आहे 2 दिवसाच्या माध्यमातून. आणि या सर्व मातृपितृ पाद्यपूजन सोहळ्याच्या माध्यमातून आपल्या सर्व परिसरातील आणि राज्यभरातील सर्वच पालकांना आणि सर्व शिक्षक वर्गांना आव्हान आहे की आपण आपल्या मुलांसहित या ठिकाणी यावं आणि या मेळाव्यात सहभाग घ्यावा. शक्यतो पाहिजे आपल्या भागातील दिवसभरातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.